बार वोटिंग की जो आज इंडिया गठबंधन की बैठक वाली है उसमें आप मतदार मोहिमेवर सुद्धा चर्चा सुरू आहे। आज राहुल गांधी हम क्या करूं पहले मैं नहीं क्या हो उनका मराठी पूरा होने पूरा दो, होने बाद तो में फिर पूरा बात हम हिंदी में करते कर देंगे। बिहार मध्ये देखील आता मतदारांवरून गोंधळ सुरू आहे। दररोज आंदोलन होत आहे, संसद सुरू नाहीये, तर त्यावरती तुमची भूमिका काय? बघा आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो। एकूणच आता ह्या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार। बिहार होईल, उत्तर प्रदेश होईल, दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील। आता बिहारमध्ये जो काही मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही, पण त्याच्यात आलं होतं की स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी, बरोबर ना? म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे। कारण जेव्हा एक सीए आणि एनआरसी विषय गाजला होता, दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं, अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती, विशेषतः आसाममध्ये एनआरसीच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं आणि साधारणतः विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या। तर एनआरसी आता देशभर लागू केलाय का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे, पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले आहे। मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून। आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे। ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये, कारण बटन दाबलं जातंय, दिवा लागतोय, आवाज येतोय, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये, रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही। बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची, त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाई थोडीशी उमटायची, पण मत कुठे माझं मी दिलंय हे शेवटपर्यंत कळत होतं, ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये। आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत, मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना। नाही मला काय माहिती नाही, आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत।